महेश कुलथे या तरुणावर झाला प्राणघातक हल्ला. हल्लेखोरास अजून अटक न झाल्याने समाज बांधवात अत्यंत आक्रोश निर्माण झाला असून, या घटनेच्या निषेधार्थ दिले पोलीस आयुक्त यांना निवेदन. दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी महेश उर्फ सोनू सूर्यकांत कुलथे या तरुणावर जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करणारे आरोपी अद्याप अटक न झाल्याबाबत तसेच सदर घटनेची सखोल चौकशी, घटनेमागे असलेल्या सूत्रधाराचा शोध घेऊन कार्यवाही करण्यासाठी समाज बांधवांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय कार्यालय, वसमत तालुका, वसमत जिल्हा, हिंगोली यांना दिला निवेदन. दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी सुवर्णकार कॉलनी, नांदेड रोड, वसमत येथे सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज मोती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम होता. सदर सोहळ्यासाठी वसमत शहरातील समाजबांधवासोबतच बाहेरगावाहून समाज बांधव आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसाद चालू होता. त्यावेळी युवा सोनार संघटनाचे जिल्हाध्यक्ष महेश उर्फ सोनू सूर्यकांत कुलथे हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य व इतर नातेवाईकांशी कार्यक्रमाबाबत चर्चा करीत असताना काही समाजकंटकांनी सोनू कुले यास जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने सपासप वार करून प्राणघातक हल्ला केला व गंभीररित्या जखमी केले. सध्या सोनू कुलथे हे नांदेड येथील दवाखान्यात उपचार घेत आहेत. सदर घटनेसंबंधी पोलीस स्टेशन, वसमत शहर येथे तक्रार दाखल झालेली आहे, परंतु अद्याप आरोपीस अटक झालेली नाही. सदर हल्ला हा पूर्वनियोजित होता व त्यात आणखी काही लोक सहभागी असून सदर घटनेसाठी कोणीतरी सूत्रधार आहे अशी शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा हल्ला करणाऱ्यास त्वरित अटक करून चौकशी करावी, तसेच त्याचे मोबाईल कॉल रेकॉर्डर्स तपासून पहावेत. यासाठी सोनार समाजातर्फे निवेदन देण्यात आली असून लवकरात लवकर आरोपीस अटक करून कार्यवाही न केल्यास सोनार समाजातर्फे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात सांगितले. अशी माहिती ॲडव्होकेट सतीश कुलथे, वसमत यांचे कडून प्राप्त झाली.